कल्याण नगर मार्गावरील महत्त्वाचा शहाड उड्डाण पूल रात्री 12 वाजेच्या नंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे शहाड उड्डाण पुलावरती आणि आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी जी वाहतूक आहे वाहने जे आहेत या पुलावरनं ये जा करत आहेत। एकंदरीत 3 नोव्हेंबरला हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आला होता। डागडुजी असेल, रस्त्यावरची खड्डे असतील व इतर सगळ्या कामासाठी पूर्णपणे राष्ट्रीय महामार्गाकडनं हा पूल 20 दिवसासाठी बंद करण्यात आला होता। 23 तारखेला या पुलाचं रात्री सुरू करणार असल्याचे सांगितले जात होते। 20 दिवसामध्ये विविध शहरामध्ये उल्हासनगरच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्याच वाहने आणि मुंबईकडे येणाऱ्या वाहनाची नगरमार्गावरून येणाऱ्या वाहनाची मोठी वाहतूक कोंडी शहरामध्ये दिसून आली। एकंदरीत काल या पुलाच्या उद्घाटनावरून श्रेयवाद देखील झाला। शिवसेना व भाजप या दोघांमध्ये श्रेयवाद या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। मात्र काल शिवसेनेने उद्घाटन केल्याचा इशारा केल्यानंतर आज भाजप आमदार कुमार अहिलानी यांनी आपला काढता पाय घेतला व कुठेतरी उद्घाटन आज 11 वाजता करणार होते, त्यांनी तो उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आहे। मात्र श्रेयवाद सुरू असला तरी या ठिकाणी पाहिलं गेलं तर या पूल जो आहे हा सर्व वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला आहे। डांबरीकरण इतर डागडुजीचं काम देखील या पुलावरनं करण्यात आलेलं आहे। यामुळे शहरामध्ये येणाऱ्या अनेक वाहतूक कोंडी असतील, अनेक गाड्यांना चालकांना मोठा दिलासा या पूल सुरू झाल्यामुळे मिळणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिकवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।